मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपल्या स्टुडिओमध्ये जे आलेले आहेत, नियम व अटी लागू या नाटकाचे कलाकार आणि त्या नाटकाला सिडनीमध्ये घेऊन येणारे आर्या एंटरटेनमेंटचे अश्विनी नवरे. तर त्या सर्वांचं संकर्षण कराडे, अमृता, प्रसाद बर्वे आणि अश्विनी कार्यक्रमात स्वागत. थँक्यू सो मच. इकडे येऊन कसं वाटलं? इकडे म्हणजे सिडनीला येऊन कसं वाटलं? अमृता, सिडनीला म्हणजे सिडनी बद्दल किंवा सिडनीचे एकंदरीत सिडनी मधल्या ज्या काही गोष्टी आहेत, ऑपरा हाऊस असेल वगैरे सगळ्या गोष्टी ज्या फक्त फिल्म्स मध्ये पाहिल्या होत्या, तर त्या ऍक्च्युअल बघायला मिळणार आहेत आमच्या या प्रयोगाच्या निमित्ताने सुद्धा. आणि माझा हा आता परदेश दौरा पहिलाच आहे नाटकाच्या निमित्ताने होणारा, म्हणजे नाटकासाठी होणारा. त्यामुळे सिडनी मधलं थिएटर कसं असेल अशा सगळ्या गोष्टी अशा एकत्रित आलेल्या होत्या आणि त्यामुळे आय वॉज व्हेरी एक्सायटेड. आणि मी खरंच मराठी प्रेक्षक संख्या जी काय होती ती बघून मी खूप शॉक्डही होते, आनंदाने शॉक्ड होते की अरे वा, सिडनीमध्ये सुद्धा एवढं मराठी पब्लिक आहे. आणि त्यामुळेच मला असं खूप एलियन वाटलं नाही सिडनीमध्ये येऊन सुद्धा. सो माझा एकंदरीतच एक्सपिरियन्स सिडनीमध्ये आल्यानंतर हा फॅन्टॅस्टिक आहे असं मी म्हणेन. फार फार कमाल, अप्रतिम अनुभव. मी सिडनीमध्ये तिसऱ्यांदा आलो होतो. ती आधीच्या दोन्ही वेळेला नाटकाला आलो आणि याही वेळेला नाटकाला आलो. पण दरवेळेला सिडनीचे लोक, मी कालही प्रयोग झाल्यानंतर म्हणलं की अगदी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूडमध्ये प्रयोग चालू आहे की काय असा प्रतिसाद देतात. इथल्या लोकांना नाटक पाहण्याची जाण आहे, समज आहे आणि सवय पण आहे. कारण खूपदा काय होतं की आम्ही पहिल्यांदाच नाटक पाहिलं असेही प्रेक्षक भेटतात, आम्ही सगळी आलेली नाटकं बघतो असेही प्रेक्षक भेटतात आणि याचा मिक्स एक तयार वर्ग होतो आणि तो या नाटकाला होता आणि अप्रतिम अनुभव होता. आणि सिडनी शहराविषयी आपण काय बोलणार, म्हणजे बॉलिवूडला ज्याला सोडावंसं वाटलं नाही असं हे शहर आहे. आणि आज त्या ठिकाणी जाताना फार आनंद वाटला. आम्ही जिथे जिथे गेलो आणि आपल्या डोळ्यासमोर येतं की नाही, तिथे फिल्मचं शूट झालंय, इथे आमिर खान फिरलाय, इथे प्रीती झिंटा फिरली आहे. तर हे पाहायला फार एक मजा येते. आणि कितीदाही आलं तरी परदेशाचं एक नाविन्य काही जात नाही, कारण कुठलं आपलं बॅकग्राऊंड असतं, आपण कधी विचारही केला नसतो की इथे बरं मूळ काय. एका सातासमुद्रापार अशा शहरामध्ये आपली काळजी घेऊन आपल्याला हाताचं बोट धरून फिरवणारी माणसं सापडल्यानंतर दुसरा काय आनंद आहे. म्हणजे आपल्याला आपल्या खाण्याची चिंता नाही, आपण कसे जाणार आहोत याची चिंता नाही, आपल्या खिशातून पैसेही जात नाहीत. अशा वेळेला सिडनी काय, सिंगापूरही गोडच लागतं त्याच्यामुळे पण. आणि सिडनीची एक वेगळी मजा आहे. पण फार छान, या शहराने फार प्रेम दिलं आणि परत इथे यायचंय, परत असाच हाऊसफुल प्रतिसाद मिळवायचा आहे. इथंच कन्क्लुजन झालेलं दिसतं. प्रसाद, तुझं काय? सगळ्यात आधी तर माझ्या आवाजाबद्दल क्षमस्व. आवाज तर मेन, म्हणून तर आवाज मेन आहे. त्याच्यामुळेच जरा काय झालं, मी लहानपणापासून आजपर्यंत कधीही थंड पाणी प्यायलेलं नाही, आईस्क्रीम खाल्लेलं नाही, त्याच्यानंतर कुठलाही म्हणजे काही मला कोणी कोल्ड्रिंक विचारलं कधीच मी नाही. आणि मी अभिमानाने नाही, मी नाही पित. इथल्यानंतर काय झालं, निसर्गानेच माझी चेष्टा केली. मला सिडनीत आल्या तरी सांगितलं, मी म्हणजे गरम पाणी जे करून प्यायचो ना, एक सीन करून आतमध्ये आलो मी, सीन संपवून की पाणी प्यायची सवय असते 2 सीनच्या मध्ये ब्लॅकआउटमध्ये, तर पाणी प्यायला समजा गरम केलेलं पाणी पुढच्या 5 मिनिटात असं इतकं थंड झालेलं असायचं की जवळपास फ्रीजमधलं पाणी काढून प्यावं. तसं त्यामुळे पण ती मजा मी अनुभवली. त्यानिमित्ताने मला कोल्ड्रिंक प्यायल्यासारखं वाटलं. इतके वर्षाची मी मिस केलं आईस्क्रीम, इतके वर्षाची मी कॅन्डी मिस केली, तर ते सगळं मला खाल्ल्यासारखं सिडनीमुळे मिळालं. आणि ऑल थँक्स टू प्रशांत दादा, ज्यांच्यामुळे इथे यायला मिळालं सिडनीमध्ये. कारण जसं बॉलिवूडची क्रेज आहे किंवा बॉलिवूडच्या लोकेशन्सची क्रेज आहे, तसं मला वाटतं सिडनीमधल्या मराठी लोकांना, रादर जगभरातल्या मराठी लोकांना प्रशांत दामलेंची क्रेज आहे. आणि त्यामुळे प्रशांत दामलेंनी आणलेलं कुठलंही नाटक असेल, मग त्याच्यात ते स्वतः काम नसतील जरी करत तरी त्यांचं नाव जरी लागलं तरी ते सगळे बघायला येणारच. त्यामुळे जसं आम्हाला इकडच्या बॉलिवूडच्या लोकेशन्सचं आणि याचं कौतुक होतं, तसं तिकडच्या लोकांना प्रशांत दामलेंच्या नाटकाचं कौतुक होतं. त्यामुळे थँक्स टू अश्विनीजी आणि योगीजी, ज्यांनी आमचं इतकं छान, म्हणजे काय म्हणतात, संगोपनच म्हणू का मी, तर पालन पोषण अगदी असं नाही, खरंच खूप काळजी घेतली आणि मजा आली आम्हाला. कसे म्हणजे आता असं वाटतं, आता मी तर म्हणते नको ना, जरा फ्लाईट डिले होऊ शकतं. पण अनफॉर्च्युनेटली आमचेच पुढे भरपूर प्रयोग लागलेत आणि आता आम्ही म्हणजे -5 वरनं डायरेक्ट 50 डिग्री टेम्परेचरला जाणार आहोत. आमचा पुढचा जो दौरा आहे तो नवीन शॉक तुमच्यासाठी. पण मजा आहे, तीच नाटकाची गंमत आहे. म्हणूनच आपण त्याला प्रयोग म्हणतो ना, की प्रत्येक प्रयोग काहीतरी नवीनच एक्सपेरिमेंट आउटपुट देतो. अश्विनी, तुझं काय मत आहे? आपण हे नाटक पहिल्यांदा झालं इकडे, बरोबर? याच्या आधी तू इतकी नाटकं इकडे आणलेली आहे, यात वेगळं काय होतं? ह्यात खरं सांगू का, म्हणजे वेगळं असं
हे होतं की हे प्रत्येक घराघरात घडणारी गोष्ट आहे आणि त्यांनी इतके सुंदर ऑब्झर्वेशन्स केलेत. म्हणजे काल जेव्हा नाटक झालं ना तेव्हा सुद्धा मी संकर्षणला सांगितलं, म्हटलं तू इतकं अप्रतिम नाटक लिहिलं आहेस, कारण जे काय प्रयोग बघायला लोक आली होती, कपल्स आले होते, ते प्रत्येक जे काय जोक होत होता प्रत्येक ह्याला टाळ्या पडत होते आणि सारखं असं कोपरखळी चाललेली होती की अरे तू असंच बोलतोस, तू तसंच बोलतोस. म्हणजे मी आणि माझ्या नवऱ्यामध्ये पण हे संभाषण झालं की अरे बरेच वेळेला मी खरंच तशी वागते. आणि त्यांनी ज्या काय बारीक एक्सप्रेशन्स आम्ही सगळ्या बायकांच्या हे अचूक लिहिलेलं होतं. म्हणजे कुठेही असं वाटलं नाही की हे घडत नाहीये. सो इट वॉज लाईक अ व्हेरी रिअल ऑर्गॅनिक स्टोरी होती आणि आपल्याला खूप शिकायला मिळालं. इट वॉज नॉट ओनली फनी बट इट वॉज ऑल्सो व्हेरी इमोशनल. सो आपल्याला विचार करायला पण फोर्स केलं त्यांनी की आपल्याला कसं वागलं पाहिजे आपल्या नवऱ्याशी किंवा नवऱ्याने आपल्याशी कसं वागलं पाहिजे. अच्छा. सो इट वॉज रिअली नाईस. पण संकर्षण, मला एक सांग, ह्या नाटकाची कल्पना कुठनं सुचली, काय झालं होतं असं म्हणून हे लिहा असं वाटलं? नाही, अशी कुठली घटना त्याला कारणीभूत नव्हती, पण एक एक घटना नाही, कुठलीच कारणीभूत नव्हती खरं तर. म्हणजे हे कुठल्याही घटनेवरनं बेस्ड नाहीये. पण आपण लहानपणापासून एक फार सुंदर वाक्य ऐकत आलोय की तुम्ही संकटाच्या काळात जर तुम्हाला कमी रक्त गाळायचं असेल तर आरामाच्या काळात जरा जास्त घाम गाळा. तसं हे वाक्य माझ्या फार कामाला आलं. काय झालं, लॉकडाऊन मध्ये आपण सगळे घरी होतो आणि तेव्हा मला असं झालं की काय करावं बाबा. तर त्या काळात मी बरंच काही काही उद्योग करत असायचो, काही कविता लिही, काही हे लिही. पण तेव्हा मला माझी बायको आणि मी ज्या पद्धतीने बोलायचो, मला तो संवादच खूप इंटरेस्टिंग वाटायचा. ती मला म्हणायची की अरे घरात असलं तरी तू तुझ्याच धुंदीत असतोस, तू माझ्याशी 10 मिनिटं वेगळे काढून बोलत नाहीस. तर मला ना हा टॉक फार इंटरेस्टिंग वाटायचा. बरं, हे काहीतरी आज अमुक घडले म्हणून बोलतो का तर नाही, हे रोजच बोलतो आम्ही. म्हणजे मी दिवसभर जरी तिच्याशी बोललो तरी ती झोपताना मला म्हणते माझ्याशी जरा 10 मिनिटं बोलशील का. तर म्हणतो अगं आपण दिवसभर बोललो ना. तर मला ना हे बोलताना रोज हसू येतं. आता गेल्यानंतरही समजा आम्ही 8 दिवस सुट्टीला जरी गेलो तरी 9व्या दिवशी मी कामाला निघताना ती म्हणणारच की घरी आल्यानंतर माझ्याशी 5 मिनिट वेगळे काढून बोल. तर मला आणि हे मी फक्त माझंच नाही, माझ्या आईबाबांमध्येही मला ही वाक्य ऐकू येतात, माझ्या ताई भाऊजीमध्ये ऐकू येतात. मला असं वाटलं की हे जे युनिव्हर्सल बोलणं आहे, हे जर एवढं सगळ्यांच्या घराघरात आहे तर त्याच्यावरती आपण काहीतरी लिहूया. आणि मी नाटक लिहिलं आणि आवडतंय लोकांना, मजा येते. त्याचा हा टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय, नियम व अटी लागूशी काय झालं असं की नाटकाची वाचनं मी करत होतो, प्रशांत सरांकडे वाचलं, प्रशांत सरांना नाटक खूप आवडलं आणि नाटकाच्या पात्राच्या तोंडी जी वाक्य आहेत त्यातलं एक काहीतरी उचलून नाव करावं असं मला पहिल्यापासून वाटायचं. तू म्हणशील तसंचही तेच झालं, किंवा सारखं काहीतरी होतंय नाटकाचंही तेच झालं की त्या पात्राच्या तोंडी जी वाक्य असतात, सारखं काहीतरी होतंय किंवा तुला असं वाटतंय ना तू म्हणशील तसं, हे आपण नात्यामध्ये म्हणत असतो. आणि आजकाल काय होतं की नाती पूर्ण करताना किंवा नाती निभावताना आपण कळत न कळत नोईंगली अननोईंगली एकमेकांवरती काही ना काही नियम आणि अटी लादत असतोच. म्हणजे माझ्या बायकोनी मला डबा दिला तर मी तिच्याशी जे काय असेल ते, किंवा त्याने आज माझ्यासाठी गजरा आणला तर मी तिच्याशी नीट वागेन, असं एक अनसेड असतं, कधी सेड आपण बोलतो सुद्धा. तर प्रत्येक नात्यामध्ये नियम व अटी लागू आहेतच की. बरोबर. म्हणजे तू मला समजून घेतलंस तर मी तुला समजून घेईन. काही वेळेला बोललं जातं, काही वेळेला नाही बोललं जात. मग ते नातं व्यावसायिक असू द्या, खाजगी असू द्या, मुलाचं बापाचं असू द्या, कुणाचंही असू द्या. तर मला वाटलं की नात्यामध्ये ही नियम आणि अटी लागू असतातच. तेच का बरं नाटकाचं नाव ठेवू नये, आणि म्हणून त्या नियम व अटी लागू आहेत. अच्छा. आणि नाटकाची थीम सांगायची असेल तर? काही नाही, थीम फार सोपी आहे. तुमच्या लग्नाची जी थीम आहे तीच आमच्या नाटकाची थीम आहे. तुमचं लग्न झालं नसेल तर तुमच्या गर्लफ्रेंड बरोबरची ती तुमची थीम आहे, तीच आमच्या नाटकाची थीम आहे. आणि तुम्ही डिवोर्स झालेला असाल तर तुम्हाला परत लग्न करायसाठीची सुद्धा आमच्या नाटकाची थीम आहे. अशी प्रत्येक माणसाला, स्त्रीला, पुरुषाला, प्रत्येकाला लागू होणारी अशी थीम आहे. लग्न होऊन 50 वर्ष झाली असतील तरी सुद्धा म्हणजे काल प्रत्येक एज ग्रुपनी ते नाटक एन्जॉय केलं. म्हणजे नवीन लग्न झालेलं असेल तरी त्यांनी एन्जॉय केलं, आणि जे अगदी खूप वर्ष झाली होती लग्नाला त्यांनी तेवढंच एन्जॉय केलं. सो इट वॉज लाईक अ युनिव्हर्सल एज नाटक असं म्हणता येते. नाही, अशा नाटकांना युजली म्हणजे प्रतिसाद चांगला मिळतो, कारण फुल स्पेक्ट्रम कव्हर होतो त्याच्यातला. पण मग यामध्ये या दोघांना घेण्याचा घाट कुठनं घातला? नाही, काय आहे की नाटकाचं कास्टिंग हे लेखक सुचवू शकतो, हट्ट नाही धरू शकत. तर नियम वाटी लागूची वाचनं चालू होती, आणि जेव्हा वाचनं चालू होती आम्ही एक प्रशांत सरांच्या घरी वाचन केलं पुण्यात, मुंबईत, मग पुण्यात झालं,
आणि पुण्यामध्ये जेव्हा ह्याचं वाचन झालं तेव्हा कविता लाड, अतुल तोडणकर, प्रशांत सरांच्या मिसेस, पुण्यातले व्यवस्थापक अशी सगळी मंडळी होती. सगळ्यांना खूप आवडलं आणि कविताताईंनी अमृताबरोबर काम केलं होतं. तेव्हा त्या असं म्हणाल्या की अमृताला तुम्ही विचारा. तर तेव्हा उपस्थित 2-3 लोकांच्या डोक्यात हा प्रश्न आला की बिग बॉस नंतर एखादी मुलगी लगेच मराठी नाटक निवडेल का? कारण बिग बॉसचं फेम वेगळं आहे, तिथलं ती वाहिनी वेगळी आहे. बिग बॉस नंतर कलाकाराकडे येणाऱ्या त्या वेगळ्या आहेत. मग अशा वेळेला बिग बॉस फेम व्यक्तीकडे नाटक गेल्यानंतर तो कितपत नाटक निवडेल याची आम्हाला कल्पना नव्हती. पण अमृताने नाटक तिला मी वाचून दाखवलं, तिला ते आवडलं आणि ती हो म्हणाली. तर कविता लाड अमृताच्या कास्टिंगसाठी कारण ठरल्या आणि चंद्रकांत कुलकर्णी सर आमचे दिग्दर्शक. बरोबर. तालमी असं वाचन वगैरे चालू होतं अनेक ठिकाणी. ह्या कोण, हा कोण, हा कोण असं चालू होतं. चंकू सरांनी प्रसादचं नाव आणलं आणि त्याच्यामुळे प्रसाद या नाटकात आला. तर एकाचं कास्टिंग कविता त्यांनी केलंय आणि एकाचं नाव चंकू सरांनी सुचवलं. तुझी काय स्टोरी अमृता, तू का घेतलंस हे नाटक? म्हणजे माझी स्टोरी खरं तर त्याचं असं म्हणू शकतो आपण की प्रिक्वल त्याचा जो आहे तो 2 वर्षापूर्वीचा आहे. जेव्हा मी संकर्षण कराडेला एक व्हॉइस नोट टाकली होती की तू काय नाटक वगैरे करशील तर मला प्लीज सांग. सो माझी नाटक करण्याची इच्छा होती, ज्याच्यामध्ये काही काही गोष्टी ज्या अट्रॅक्शनचे जे पॉइंट्स असतात तर ते असतात की चांगला डिरेक्टर मिळणं, अर्थातच नाटकाची स्टोरी किंवा नाटक चांगलं असणं, कॅरेक्टर तुमचं जे आहे तर ते चांगलं असणं. सो ह्या सगळ्या गोष्टी या नाटकामध्ये जुळून आलेल्या होत्या. आणि म्हणजे मी जेव्हा पहिलं रीडिंग जेव्हा मी ऐकलं संकर्षणकडून तर मला अजिबातच ते बोर नाही झालं आणि मी थ्रू आउट तिथे होते. सो हा माझ्यासाठी पहिली गोष्ट होती की मला नुसतं ऐकताना सुद्धा बोर नाही झालं. सो परफॉर्म करताना तर आपण ते अजून फुलवतो. त्यामुळे मग म्हटलं की अरे वा, हे काय छानच आहे ही गोष्ट. प्लस माझं जे कॅरेक्टर आहे तर ते पहिल्यांदा मला असं झालं की मी ऍक्च्युली ज्या वयाची आहे तर ते मला करायला मिळणार होतं. बरोबर. ना खूप मोठं तर मला करायला फार कमी वेळेला मिळतं, पण मी आहे त्याच्यापेक्षा लहान वाटू शकते अशा साधारणाचे कॅरेक्टर्स बऱ्याचदा मिळतात. पण सो म्हणून मग हे कॅरेक्टर सुद्धा मला खूप जवळचं वाटलं. आणि तिसरी गोष्ट अशी जी मला अगदी शेवटी कळली होती तर ती म्हणजे होती की चंद्रकांत कुलकर्णी सर डिरेक्ट करणार आहेत. सो चंद्रकांत कुलकर्णी यांचं नाव मी लहानपणापासून एक कमाल दिग्दर्शक म्हणून मी ऐकत आले होते आणि कुठेतरी मी ते मॅनिफेस्ट केलं होतं की आयुष्यात या व्यक्तीच्या अंडर आपल्याला काम करायचं आहे, त्यांच्या दिग्दर्शनाचा अनुभव घ्यायचा आहे. सो ते कुठेतरी साध्य झालं. आणि अर्थातच जेव्हा पहिली रिंग वाजली आणि ज्याच्या तिथे नाव लिहिलेलं होतं प्रशांत दामले, तर तो फोन उचलतानाच कुठेतरी मनामध्ये इतकं असं एक काय म्हणतात मन में लड्डू फुटा असं ते एक होत असतं. तर ते तेव्हा झालेलं होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी अशा छान जुळून आल्या आणि त्यामुळे मला असं वाटलं की अरे वा, आपण हे नाटक करायलाच पाहिजे. बरं. पण मला एक प्रश्न विचारायचा प्रसादला की तुम्ही जेव्हा ह्याची रिहर्सल करत होता तेव्हाची डायनॅमिक्स काय असायची? बिहाइंड द सीन तुमचं वागणं कसं असायचं? जसं आत्ता दिसतंय ना केमिस्ट्री, तशीच केमिस्ट्री आहे तिथे पण. म्हणजे पहिल्या आठवड्याभरातच आम्हाला कळलं होतं की आम्ही काय आहोत एकमेकांना आणि कोण कोणाला किती काय त्रास देणार आहे आणि कोण किती पाण्यात आहे. त्यामुळे त्या पाण्यातनं आम्हाला बुडूही द्यायचं नव्हतं आणि तरंगत ठेवायचं काम होतं. ते चंद्रकांत कुलकर्णींनी केलं असं मी म्हणेन. पण म्हणजे म्हणतात ना पहिल्याच दिवशी सगळ्यांना सगळं माहिती होतं आणि कोणीच मुळात आमच्या तिघांची केमिस्ट्री जमण्याचं कारणच हे होतं की आम्ही जसे होतो ना तसे वागत होतो. की तो बाबा त्याने आता हे काही केलंय, त्याने लिहिलंय तर तो काहीतरी वेगळा वागतोय, किंवा अमृता बिग बॉस करून आली तर ती त्याच घरातनं बाहेर आल्यासारखी इथे राहतेय, किंवा मी बाबा माझं काय व्हॉइसिंगचं काम इतकी वर्ष करतोय तर मी त्याच ह्याच्यातनं मी कसं यांच्या. आमचं दुसऱ्या दिवसापासूनच असं म्हणजे शेवटी सर वैतागले होते. म्हणजे असं झालं की अरे तुम्ही यार हे नका करू, मी नाही सांगितलंय ना हे नका. मग आम्ही तरी पण करूया जरा करून बघूया असं करून आम्ही सरांना पिडायचो आणि शेवटी सर मग नाही हे मी करूनच देणार नाही, तरी आम्ही निर्लज्जासारखं परत करून एकदा दाखवलं की मग सर शेवटी. आणि एक सीन असा आहे जो खरंच नाटकातनं शेवटी सरांनी सांगितलं आता ठेवाच, आणि त्याच्यावर सरांनीच म्युझिक सजेस्ट करून म्युझिक पण ठेवलं आणि त्याला आता टाळ्या येतात. सरांना स्वतःला आवडतात त्या सगळ्या गोष्टी. असं तुम्ही इम्प्रोव्हाइज करत राहता का प्रत्येक प्रयोगानंतर? कुठल्या प्रयोगाला नाही केलंय असं विचारा. प्रत्येक प्रयोगामध्ये आता हे आर्टिस्ट आम्हाला माहितीये, प्रेक्षक पहिल्यांदा बघायचं त्यामुळे त्यांना तो प्रयोग वाटतो की अरे हा हे बसवलं असेल. पण आता मला माहितीये की हे दोघही जण मॅक्सिमम वेळेला सगळं इम्प्रोव्हाइज करत असतात. आणि हे मी दोन्ही अर्थाने, अगदी मी स्पष्ट सांगते, दोन्ही अर्थाने वर्क होतं. काही काही वेळेस त्याचा त्रासही होतो, काही काही वेळेस मजाही येते की हसू कंट्रोल नाही होत. इतपत होतं की अरे सिरियस सीन चालू आहे पण हसू येतंय तर ते कंट्रोल करणं वगैरे अशी सगळ्या दोन्ही प्रकारे अडचण होते. पण ही इम्प्रोव्हायझेशनची
जी काय प्रोसेस आहे तर ती नॉनस्टॉप असणार आहे असं मला हा, वाटतंय. आणि वाण नाही पण गुण लागलेला आहे तिला पण. हा. हा, तिने आता बॅटिंगची सुरुवात केलेली आहे. मग आता ओरिजिनल स्क्रिप्ट पासून किती पुढे चेंज झालेलं आहे? तसं नाही. ते लेखकालाच विचारा, हा, तोच त्यालाच बऱ्याचदा विचारा. उलट स्क्रिप्ट नाही, पासून in fact- अवे जात नाही, असतो, नाही, in fact मग त्याला मी म्हणेन- ओढून आणावं मी लागतं. म्हणेन अवे नाही, इनफॅक्ट तो असल्याचा ना मला कायम फायदा वाटतो. कारण आपण जर भटकत असू ना तर दिग्दर्शक नसताना निदान लेखक तरी तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला सांगायला की बाबा आपण चुकतोय. तर मला तरी बऱ्याचदा असं होतं की मी त्याला काही घेतलं ना, हे बरं वाटतंय ना रे, तर तो आणि जे काय ते स्पष्ट सांगतो, हे नाही यार, हे नका. पण ते इनफॅक्ट ना त्याच्यामुळे एक थोडीशी कधी काही असेल ना, एखाद्या काही सिच्युएशन आम्ही अडकलो असू तर इम्प्रोव्हाइज करायचं असेल जेणेकरून लोक हसतील. ते काय किस्सा आहे ते संकर्षण जास्त बेस्ट सांगू शकेल. सांग ना एखादा किस्सा, सांग असं काय झालेलं. नाही किस्सा असा काय म्हणजे रोज दर प्रयोगाला काहीतरी होतातच. इथे काय झालंय? आमच्या नाटकामध्ये सीन आहे कांदा चिरायचा. तर भारतामध्ये काय आपले एवढे छोटे छोटे कांदे मिळतात, ते पटकन चिरले जातात. काल मात्र अगदी सफरचंद एवढा कांदा होता, डाळिंब म्हणूया का? बरोबर तो हो तसाच अगदी त्या फळा एवढा, आणि त्याच्यात काही चाकू जाता जाईना. मग तो अगदी म्हणजे चिरायपेक्षा त्याचा खून करून तो कापावा लागला. तर अशा गमती जमती होतात. मग त्याच्यावरती एक वाक्य आलं. पण तुमचा जो आधीचा प्रश्न होता की मूळ स्क्रिप्ट, तर लिहिलं गेलंय असं आपण म्हणूया, नकळत किंवा कळत माझ्याकडून ते असं लिहिलं गेलंय की कितीही भरकटायचं ठरवलं तर या संहितेमध्ये भरकटायला स्कोप नाहीये. कारण 3च पात्रांचं नाटक आहे. 3ही पात्राला भरकटायच्या जर कक्षा असतील तर 3ही पात्राला लाईनवर येण्यासाठी सुद्धा त्या लिखाणात आपोआप ते आलंय. मी असं म्हणणार नाही मी ते ठरवून केलंय वगैरे, पण कितीही ठरवलं तरी भरकटायला काही फार जागा नाहीये. त्या स्क्रिप्टला बांधील राहिल्याशिवाय ते नाटक आवडूच शकत नाही. कारण 3च पात्र आहेत, प्रत्येकाचे आपले आपले स्वभाव आहेत. आणि काय नाटक प्रयोग जसं आपण म्हणलो, प्रयोग 99 वेळेला फसला तरी एक वेळेला तो काहीतरी असं देऊन जातो ना की जो त्यावेळचं ते खूप महत्वाचं काहीतरी मिळतं. त्याच्यामुळे नाटकाच्या प्रयोगामध्ये ही गंमत येणं ही फार मजेची गोष्ट आहे आणि ती घ्यायला आवडते. त्याच्यामुळे ऑनेस्टली दर प्रयोग वेगळा करायला आवडतो. कधी आपण चुकतो, कधी त्याचा त्रास होतो, कधी त्याचा आनंद मिळतो. पण 10 त्रासानंतर 11व्या प्रयोगाला एखादा आनंद जर मिळाला ना तर त्याची फार मजा येते. आणि मुळात आम्ही किती भरकटायचं म्हटलं ना तरी आमच्या डोक्यावर एक भीती कायम आहे आणि ती आयुष्यभर असणार, जोपर्यंत 1000, 2000, 5000 जे काय प्रयोग होतील तोपर्यंत. चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दामले स्वतः हे कधीही न सांगता गपचूप येऊन बसतात आणि नंतर अचानक असे मध्येच दिसतात आणि आम्ही हसत हसत आलो, आईला काय घेतली ऍडिशन, आणि समोर असे सर काय काय घेतलं तास, हे कोणी सांगितलं होतं, हे ठरलं होतं आपलं. आणि मग ते काय आमचं मग मजा येते. पण ह्या सगळ्याची मजा आहे. आणि पण त्यांनाही माहिती आम्ही शहाणी बाळवतो, आम्ही असं काही नाटक ह्या माध्यमाची ही मजा आहे. कारण त्याला काही म्हणजे हे काय रिटेक वालं माध्यम नसलं तरी हे एक्सपेरिमेंट वालं माध्यम आहे. त्याच्यामुळे या माध्यमाची मजा पुरेपूर घेतो आम्ही. कांद्याची स्पेसिफिकेशन पुढच्या वेळेस पासून अगोदरच द्यायची ऑर्गनायझर. मेलबर्नचा कांदा कसा होता? तोही असा मोठाच होता. फक्त तो चिरला तरी गेला पटकन. पण काल सिडनीचा कांदा चिरता चिरेना, त्याचा खून आपल्याला सुरीच्या ऐवजी सुरा दिला होता. हा, जरा चाकू मध्ये फरक होता. जवळपास एवढं म्हणायची वेळ आली, जवळपास म्हणायची वेळ आली होती, अहो कांद्याच्या ऐवजी चुकून डाळिंब आणलेत का तुम्ही? कारण इकडे म्हणजे जसं आपल्याकडे असतं ना, पुण्याचं वेगळं, मुंबईचं वेगळं, म्हणजे अगदी 2 तासाच्या अंतरावर. पण तसं इथं मेलबर्न आणि सिडनी म्हणजे फार अगदी कट्टर आहे बरं का, म्हणून म्हणलं. ते वातावरण फरक जाणवलं का तसं? खरं तर ऑनेस्टली नाटकाच्या प्रयोगाच्या रिॲक्शन्स मध्ये फार फरक नाही जाणवला. पण आम्हाला वातावरणाचा, आणि लोकही सगळी चांगली आहेत. म्हणजे जशा पद्धतीने जेवढ्या घरगुती पद्धतीने त्यांनी वागवलं तसंच ह्यांनी वागवलं. आणि वातावरणाशिवाय मला तरी फारसा फरक नाही जाणवला. रिस्पॉन्स तोच होता, टाळ्या तशाच होत्या, आणि अफलातून ऑडियन्स अगदी ऑलमोस्ट सेम होता. प्रतिसाद उत्तम मिळाला दोन्हीकडे. तुम्हाला माहिती आहे ना ऑस्ट्रेलियाची राजधानी काय कुठली आहे? आत्ताच आम्हाला गाडीत कळली मला. मी आतापर्यंत सिडनी समजत होतो. हा माझा गोळ आत्ता निसरलाय. कॅनबेरा. कारण सिडनीला वाटायचं आम्हाला बनवायचं, मेलबर्नला वाटायचं आम्हाला पाहिजे, आणि मग ते दोघांच्या भांडणात ती ऍक्च्युअली जिओग्राफिकली मध्ये तिथे काढली. आमिर सलमानचा पिक्चर न राहता तो एकदम आयुष्यमान खुरानाचा झाला. अगदी वरचा अर्ध खालचा अर्ध. कॅनबेराला झालं ते तसं आहे ते. आतापर्यंत तुमचे प्रशांत दामले सरांसोबत किती झालेले आहेत नाटकाचे प्रयोग? नाटकाचे प्रयोग म्हणण्यापेक्षा किती नाटकं झाली आहेत, ह्यात वेगळं काय होतं? माझं सरांबरोबर हे नाटक 3रं आहे. आणि त्याच्याशिवाय आम्ही कार्यक्रम बरेच केलेत.
टेलिव्हिजन शोज 3 केले, लाईव्ह शोज 15-20 केले आणि माझं सरांबरोबरचं हे नाटक 4थं नाटक आहे. आणि 2015-16 पासून आमची मैत्री आहे, प्रोफेशनल मैत्री पण आहे आणि व्यावसायिक रिलेशन पण आहे. आणि साखर खाल्लेला माणूसमुळे ते रिलेशन तयार झालं 2015 साली. त्याचे 400 प्रयोग झाले, ऑलमोस्ट 398. तू म्हणशील तसं या नाटकाचे ते निर्माते होते, ते मी लिहिलं होतं. त्याचे 305 प्रयोग झाले. सारखं काहीतरी होतंय जे मी लिहिलं आणि डिरेक्ट केलं, त्यात सरांनी काम केलं. त्याचे आता 150पेक्षा जास्त प्रयोग झालेत. हे नाटक मी लिहिलं, याचं त्यांनी परत प्रोडक्शन केलं, याचे आता 50च्या जवळ प्रयोग होत आलेत. आणि मग ऑनलाईन शोज आम्ही लॉकडाऊनच्या काळात सिडनीसाठी पण केला होता. असे ऑनलाईन आम्ही बरेच कार्यक्रम केले. शिवाय झी मराठीवरती आम्ही सारे खवय्ये आम्ही एकत्र करायचो, किचन कलाकार एकत्र करायचो. असं टेलिव्हिजन शोज पण झाले. त्याच्यानंतर सिंगिंग स्टार आम्ही एकत्र केला. त्याच्यामुळे गेल्या 7-8 वर्षात वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही एकत्र काम करतोय आणि मजा येते, त्याचा फार आनंद होतो. बरं, एक ऑफलाईन प्रश्न आहे. आता आम्ही सारे खवय्येमध्ये आणि स्पेसिफिकली जेवढे कुकरी शोज आहेत त्याच्यामुळे प्रत्येक वेळी खाल्ल्यानंतर असं वा छान झालं, खरंच तसं असतं का? हो, मला अनेक ठिकाणी आणि ऑफलाईन नाही, हा तुम्ही ऑनलाईन घेतला तरी चालेल प्रश्न. त्याचं कारण असं आहे की मला अनेक ठिकाणी हा प्रश्न विचारतात की तुम्हाला फक्त पैसे मिळतात म्हणून तुम्ही वा अप्रतिम म्हणता का? त्याचं उत्तर असं आहे की काय, शूटिंगचा अनुभव प्रत्येक गृहिणीला किंवा महिलेला नसतो. ती पहिल्यांदा येते. तिच्या डोक्यात जी रेसिपी ठेवून ती येते ना, ती त्या प्रिपरेशन त्या मोजमापानुसार केल्यावर ती उत्कृष्टच होते. पण शूटिंगला पहिल्यांदा आल्यामुळे अँक्शियस होणं, कॅमेरा फेस केलाय, किती आपण कम्फर्टेबल केलं तरी आपण शूटिंग करतो हे डोक्यात असल्यामुळे त्या वेळच्या एन्झायटीमुळे थोडंफार प्रिपरेशन बिघडू शकतं. किंबहुना आता अजून एक असं होतं, शूटिंगला मिळणारा वेळ हा 1-1.5 तासाचा असतो. एखादी गोष्ट रात्री भिजवून सकाळी त्याचं वाटण करून मग ते अर्धा तास भिजत ठेवून करायचं असतं. हे प्रॅक्टिकली काय त्या मॅडमना आपण रात्री थोडीच बोलू शकणार आहेत की हे भिजत ठेवा. मग ते आम्ही भिजत ठेवलेलं असतं, त्यांनी वाटून आणलेलं असतं. सांगताना आम्ही सांगतो की हे रात्रभर भिजवलेलं आहे, असतंच ते, पण ते त्यांनी कधी आम्ही आणलेलं असतं. प्रिपरेशन करताना ती ऍक्च्युअल टाइम देऊन होत नाही रेसिपी. त्यामुळे तत्क्षणी तिथे जरी ती रेसिपी बिघडलेली असली तरी त्याचा वे ऑफ प्रिपरेशननी आणि प्रमाणामुळे ती रेसिपी जर तुम्ही घरी करून पाहिली तर ती अप्रतिमच असते. त्यामुळे मी जे अप्रतिम म्हणतो ते 95% वेळेला तो पदार्थ अप्रतिम असतो. 5% वेळेला त्याचं प्रिपरेशन त्या मार्गाने केल्यानंतर तो होणारे अप्रतिम म्हणून असतं. नाही, आणि याचा साक्षीदार मी आहे असं मी सांगू शकतो हक्काने. एक काय म्हणतात ते प्रेक्षक म्हणून सांगतोय मी, याचा मित्र म्हणून काय नाही. कारण मी आणि माझी आई, एक तर मला खाण्याचे असे प्रोग्राम बघायला भयंकर आवडतं आणि त्यात संकर्षणचा हा प्रोग्राम माझी आई आणि मी घरात असलो की आम्ही नेहमी बघतो. आणि खरंच आम्ही ते पदार्थ प्रॅक्टिकली करून बघितलेले आहेत आणि ते खरंच उत्तम होतात त्या प्रमाणात जर का झाले आणि खरंच जेन्युइनली चांगले होतात. त्यामुळे तो जे काय खात असेल, इनफॅक्ट मला असं नेहमी वाटतं हे की अरे यार ह्याला काय काय छान छान खायला मिळतंय. खूप खायला मिळतं, खरंच मिळतं. आय एम शुअर अबाउट इट. काहीच दुमत नाही. हो, इनफॅक्ट त्याच्यावरनच मला दुसरा प्रश्न असं विचारायचं वाटतं की आता तुम्ही बरेच सारखं फिरतीवर असता, मग तुमचं वर्क लाईफ बॅलन्सचं कसं सीन होतं? मस्त सीन होतो, खतरनाक. त्याच्यावरच नाटक लिहिलं गेलं ना. ऍक्च्युली तेच नाटकामध्ये जरा वर्क लाईफ बॅलन्स विषयीच भाष्य केलेलं आहे आणि जरा नाहीये, बरंच आहे. बिकॉज हा प्रश्न सध्याचा झालेलाच आहे. नो मॅटर तुम्ही कुठल्या फील्डमध्ये असाल, वर्क लाईफ बॅलन्सला ऑप्शन नाहीये म्हणजे खरं तर. आणि वर्क लाईफ बॅलन्स कुठेतरी तुम्ही करू पाहत असाल किंवा जर तुम्ही पर्सनल आयुष्याला जरा महत्व द्यायला लागलात की हल्ली खूप तुमच्याकडे असं बघितलं जातं की तुम्ही कमी अँबिशियस आहात. व्हेअरएज वर्क लाईफ बॅलन्स ही आपल्या आयुष्यातली एक फॅक्ट आहे जी तुम्ही अवॉइड नाही करू शकत आणि ज्याच्यामध्ये कमी जास्त गोष्टी होत असतात, चुका होत असतात आणि आपण धडपडत असतो. पण आय गेस त्याच्यासाठी नियम आणि अटी ज्या आमच्या नाटकामध्ये आहेत किंवा ओव्हरऑल आपण जर का काही रूल्स फॉलो केले, ग्राउंड रूल्स, तर जरा ते करणं सोपं जातं असं मला तरी वाटतं. त्यामुळे सुद्धा लोकांनी जरा आमचं नाटक बघायला पाहिजे. नाही, आणि वर्क लाईफ बॅलन्स हे फार साधायला जाऊही नये. हे काय आहे, आमचं क्षेत्र पर्टिक्युलर म्हणाल ना तर ज्याला आपण म्हणतो ना की ऑर्गनाइज्ड डिस्टर्बन्स हा आमच्या क्षेत्रामध्ये आहेच, किंवा डिस्टर्ब्ड ऑर्गनायझेशन. आमच्या झोपेच्या वेळा, आमच्या खाण्याच्या वेळा, आमच्या कुटुंबाच्या वेळा, आमच्या स्वतःच्या वेळा ह्या डिस्टर्ब होतातच. कारण ते म्हणजे दुसरी बाजू आहे नाण्याची. म्हणजे आमचं काही 10 ते 5चं काम नाही, हिचं काय, प्रसादचं काय, किंवा प्रोड्युसर्सचं तरी काय, ऑर्गनायझर्सचं तरी काय. कारण त्यांना त्या वेळेप्रमाणे ऍडजस्ट व्हावंच लागतं. तर हळूहळू शरीराला ती सवय होते आणि ती आता एकदा मनामध्ये आणि शरीरामध्ये टाकून दिली ना
की आम्हाला तुम्ही कुठल्याही देशात पाठवा, कधी जेवायला वाढा आणि कधी झोपायची वेळ सांगा. ते शरीर आता त्याला यूज टू झालेलं आहे. पण हा मजा झाला येते. तुमचा भाग, हां. अदर पार्ट ऑफ द फॅमिली. फॅमिली त्याच्यासाठी भयंकर स्ट्रॉंग आणि समजूतदार लागते, याला हम्म. काहीही नाही. आणि तुम्हाला तुमच्या आहे त्या ह्याच्यातून वेळ द्यावाच लागतो. म्हणजे ते तुम्ही कसं कम्पेन्सेट करणार ते तुमचं तुम्ही बघायला पाहिजे, त्याचं प्लॅनिंग. मग कधी-कधी काय होतं, की अशा वेळेला कामाच्या ठिकाणी फॅमिलीला घेऊन जाणं. आमच्या क्षेत्रामध्ये हे एक बरं आहे, की आम्ही कामाच्या ठिकाणी फॅमिली नेऊ शकतो. जर स्वतः तेवढे सक्षम असू तर. आमचं काही ऑफिस नाहीये किंवा आम्हाला काही ट्रान्झॅक्शन्स करायचे नाहीयेत ग्राहकांसमोर, की इथे माझा मुलगा कसा येणार. आमच्या नाटकाच्या ठिकाणी माझी बायको येऊ शकते. अगदीच आपले खिसा छान गरम असेल तर ती परदेशातही येऊ शकते. मुलांना घेऊन येऊ शकतो. हा आमच्या हां, नाही ऑर्गनायझर फक्त आमचा खर्च करतील. आम्हाला उलट आमचा फायदा असा आहे, की एक माणूस कमी झाला, आम्हाला फक्त बायकोचाच खर्च करायचा आहे. त्याच्यामुळे हे आमच्या क्षेत्राचं एक पॉझिटिव्ह साईड आहे. तर अशा गोष्टी करत करत ते पण एवढं नक्की आहे, त्यांचा तुम्हाला सपोर्ट लागतोच. आई वडील असतील, बायको असतील, भावंड असतील, त्याच्याशिवाय हे अशक्य आहे. आमचं तेही फायदा आहे म्हणजे प्रत्येकाचं जसं 9 ते 5 जॉब करणाऱ्या माणसाला पण 5 नंतर म्हणजे त्याचा प्लॅन असला तरी त्यांचेही तरीही प्रॉब्लेम असतात. बरोबर. आणि वर्षभर अख्खा वेळ बिझी असणाऱ्या माणसांचेही प्रॉब्लेम असतात आणि घरी बसणाऱ्यांचेही प्रॉब्लेम्स असतात. तेच आमच्या या नाटकात आहे. तिन्ही ग्रुप्सचे प्रॉब्लेम संकर्षणने एकाच नाटकात सगळ्यांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे ते तुम्हाला नाटक बघितल्यावर कळेलच. पण फायदा असा सांगतो की मला पर्सनली आमच्या प्रोफेशनचा ठरवलं तर ब्रेक आम्ही आमचा घेऊ शकतो. जर आम्ही ठरवलं प्लॅन ब्रेक, जसं मला आठवतंय माझ्या मुलाच्या वेळेला ज्यात माझ्या बायकोची डिलिव्हरी झाली, मी ठरवलं होतं, तुम्हाला खोटं वाटेल म्हणजे लोक हसतील मला कदाचित, माझ्या वडिलांना शेवटी सांगायची वेळ आली, अरे बाबा आता मुलगा झालाय, तुला कमवायची गरज, जा बाहेर. मी 1 वर्षाचा ब्रेक घेतला होता, प्लॅन ब्रेक. मी त्यावेळेला काही नाही, मी त्याचं ते म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्या अनुभवल्या. आणि अजूनही त्याची पॅरेंट टीचर मीटिंग असेल, त्याचं काय, मी त्याची एकही पॅरेंट टीचर मीटिंग, तो 9वीत जाईपर्यंत म्हणजे आता 9 वर्षाचा होईपर्यंत एकही मिस केलेलं आहे, त्याचं एकही गॅदरिंग मिस केलेलं नाही आहे. सो इट इज अ प्लॅन थिंग. आता नाटक आल्यावरती इफ आय डिसाईड की फॅमिलीला वेळ द्यायचाच आहे तर मग मी देणारच, पण ते कसं द्यायचं हे आपल्या हातात असतं. तर तोच बॅलन्स आपल्याला करणं मस्त आहे. आणि आय एम शुअर हे आमचं क्षेत्र तरी नक्की देऊ शकतं असं माझा ऍटलीस्ट तेवढं फ्रीडम ऑफ चॉईस आहे म्हणतो. नक्कीच आहे. हा, फार तर नाटकाच्या प्रयोगाच्या वेळेला आता जर का नाही होऊ शकत, पण ऍटलिस्ट काही आहे उरलेल्या वेळात की बाबा बोलायचंय किंवा फॅमिलीशी गप्पा. तर आता मॉलमध्ये फिरताना बायकोला फोन लावला, तिला म्हटलं बघ काय आवडतंय, तर मे बी यू द वे यू टेक इट, इफ युअर पार्टनर इज थिंकिंग अरे यार तू लांबनच, असं नाही होत. बट इफ दॅट पार्टनर इज थिंकिंग अरे वा असं वाटतंय तुझ्याबरोबरच फिरतीये, हा फरक असतो. त्याच्यामुळे ते जसं संकर्षण मला ते 1 वे नाहीये, तो 2 वे ट्रॅफिक आहे. आणि मग आता मूल आल्यानंतर 3 वे आणि मग संकर्षणकडे तो 4 वे ट्रॅफिक आहे. Even as long as you enjoy that traffic, एक्झॅक्टली, everything is good, right? लाईक तुमच्या सिडनीच्या सिग्नल सारखे, सिग्नल जर तिथे व्यवस्थित पाळले असतील, नियम आणि अटी पाळल्या ना, एकदम स्मूथ आहे सगळं. पण मला एक सांगा, भारतामध्ये प्रयोग जेव्हा होतात तेव्हाची प्रिपरेशन आणि नंतरचा प्रयोग आणि इथला प्रयोग, त्याची प्रिपरेशन आणि त्यात काय तुम्हाला बदल जाणवले का? नाही, आता प्रयोगात आणि प्रिपरेशन असं काही नसतं. नाटक जितकं टॅलेंटचं माध्यम आहे तेवढं टेम्परामेंटचं आहे. रोजच्या प्रयोगाचं एक तुमचं टेम्परामेंट सेट झालं, मला प्रयोग कसा करायचा आहे, प्रयोगाचा अंदाज, प्रत्येक प्रयोग वेगळा आहे, पण प्रत्येक प्रयोगाचं आता प्रिपरेशन वेगळं असत नाही. प्रयोगच फक्त वेगळा होतो. काही वेगळ्याच ठिकाणी लाफ्टर येतो, वेगळ्याच ठिकाणी रिॲक्शन्स येतात. प्रिपरेशन आता फक्त काय, ज्या ठिकाणी प्रयोग आहे तिथे पोहोचणे, आपली प्रॉपर्टी वगैरे आहे का ते सगळं चेक करणे. बाकी मेंटल तुम्हाला एकदा तुम्ही तिथे गेलात की तिथलं तुम्हाला त्या 3-4 तासात तुम्ही सेट होता, कारण ती प्रयोगांची सवय लागते. प्रिपरेशन आणि आमचे निर्माते जे आहेत प्रशांत सर, त्यांचं फार छान सूत्र आहे की नाटकाचा पहिला प्रयोगच नाटकाचा 15वा प्रयोग झाला पाहिजे, एवढी तयारी आधी करून ठेवायची. आमच्या रंगीत तालमी सुद्धा खूप छान पद्धतीने पार पडल्या, इतके की आमच्या दिग्दर्शकाला म्हणजे चंकू सरांना शेवटी आता कधी एकदा येऊन प्रेक्षक बसतात त्याचं डेस्परेशन झालं होतं की आता लोकच पाहिजेत, फक्त आता याच्यात करण्यासारखं काही राहिलं नाहीये, इथपर्यंत आम्ही पोहोचलो होतो. तर हे नाटकाचा हा एक फायदा असा आहे की त्याला वेगळं प्रिपरेशन काही लागत नाही. फिजिकल की रोज नवीन कपडे घालायचेत का, नाही, तुम्हाला तेच कपडे घालायचेत. रोज नवीन वाक्य बोलायचेत का, नाही, तर तुम्हाला तीच बोलायची. हा, फक्त रोज नवीन थिएटर आहे, रोज नवीन ऑडियन्स आहे आणि रोज नवीन म्हणजे तोच परफॉर्मन्स नव्याने करायचा आहे, एवढंच काय ते. बाकी प्रिपरेशन असं काही. पण तसा काही दृष्टीने तू म्हणशील ना, तर इंटरनॅशनली जेव्हा जातो आपण तेव्हा फक्त सेट करणं हा खूप महत्वाचा आणि मोठा भाग असतो असं वाटतं. हो, तो मात्र प्रिपरेशनचा फार महत्वाचा भाग. तुला सांगू का, प्रशांत नामले दादा जे आहेत ना, त्यांनी ते इतके विजनरी आहेत
की त्यांनी आम्ही जेव्हा एका लग्नाची पुढची गोष्ट केली तेव्हाच आम्हाला सांगितलं होतं की एकदा आम्ही जेव्हा येईन तेव्हा एकदा खर्च होईल तुझा फ्रेम्स करण्यामध्ये, सेट करण्यामध्ये, पण ती फ्रेम्स आणि तो सेट आपण असा करायचा की भलेही कुणाचंही कधीही कुठलंही नाटक येऊ देत, तिथे फक्त फ्लेक्स चेंज केले की तो तुझा सेट उभा राहील. बर. म्हणजे दिस गायडन्स व्हॉट प्रशांत दामले दादा गेव अस वॉज अमेझिंग. आणि हे इथेच नाही, मेलबर्नला जगभरात. सुद्धा तसंच केलंय. जगभरात. म्हणजे आता कुठलंही नाटक आलं ना तरी वी हॅव द फ्रेम्स रेडी विथ अस. अच्छा. सो दॅट काइंड ऑफ गायडन्स, दॅट काइंड ऑफ हॅव्हिंग अ विजन की बाबा आपण असं केलं पाहिजे जेव्हा आपण इंटरनॅशनली जातो, दॅट आय थिंक सो ओनली ही कॅन डू इट फॉर ऑल द कंट्रीज. इनफॅक्ट ती प्रिपरेशन जी आहे, विजन जी म्हणलीस तू, की दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा कमर्शियल नाटक केलं जातं तेव्हा हे सगळं गणित जुळवणं फार महत्वाचं असतं असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि बॅकस्टेज आर्टिस्ट, आता काल कसं झालं की विजाचा सगळा थोडासा गोंधळ झाल्यामुळे बेसिकली आपल्या इथल्या लोक बॅकस्टेजचं काम करत होते, पण बिकॉज इन्स्ट्रक्शन्स वर सो क्रिस्प आणि क्लिअर फ्रॉम संकर्षण की प्रत्येकाला कळलं की काय करायचंय, कसं करायचंय, काय नाही. ऑब्व्हियसली हॅट्स ऑफ टू एव्हरीवन हू एव्हर हेल्प्ड अस, पण इट वॉज रिअली अन एन्जॉयबल एक्सपिरियन्स फॉर ऑल ऑफ अस. राईट. त्याचं कधी बोरिंग असं वाटतं का तुम्हाला, की कधीच म्हणजे नाही. एक तर ऑन स्टेज परफॉर्मन्स तुम्ही एन्जॉय करता, पण बिहाइंड द सीन्स जे आहे की तेच रटा रोजचं. मी तर म्हणजे आनंदाने सेट बनवायला गेलो. मला तर फार आलं, मला इंटर कॉलेजेसची वगैरे आठवण झाली. मी म्हटलं मी जाईन बघायला कसा चाललाय, काय चाललंय, तर ते इंटरेस्ट सगळ्या अजिबात बोरिंग नाही वाटत. नाटकाशी निगडीत काहीही कधीही Boring. बोरिंग होऊ शकत वाह, नाही क्या बात. किंवा होतच नाही. नाटकाशी मी तुम्हाला गंमत सांगतो, जावेद अख्तरांचा मी मध्यंतरी एक इंटरव्ह्यू ऐकत होतो. ते म्हणाले नटांना सेलिब्रिटी पण मिळतं, फोटो निघतात, रांगा नाही, हे नाही, ते नाही, सगळं नटांच्या बाबतीत होतं. लेखकांच्या बाबतीत एवढं होत नाही. मग अशी कुठली कीक आहे जी तुम्हाला लेखक म्हणून आनंद देते, ज्याच्यासाठी तुम्ही एवढं अप्रतिम लिखाण करू शकता? तर त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले विश्वाची निर्मिती ब्रह्माने केली असं तुम्ही म्हणता, ब्रह्मदेव काय सुखात जगत असेल, कसा पाहत असेल, अरे मैंने बनाया बेटा कितना भी उडले. मला बी द ब्रह्मा व्हायला आवडतं. माझ्यामुळे कुठल्या तरी सिनेमाची क्लॅप दिली जाते हे मला आवडतं. माझ्यामुळे कुणाला तरी काम मिळतंय हे मला आवडतं. माझ्यामुळे माझ्या वाक्यांवर लोक स्टार होत आहेत हे मला आवडतं. तसं मला, मी नेहमी प्रशांत सरांनाही सांगतो, प्रत्येक वेळेला नाटकाची बस जेव्हा निघते, ते नारळ फोडलं जातं ना, मनामध्ये मी खरंच सुखावतो आनंदाने आणि नम्रपणे. आपण काहीतरी लिहिलं म्हणून आज 20 लोक कुठेतरी चाललेत. हेच फिलिंग मला इथे निघताना सुद्धा आलं. विमानात आम्ही बसलो, मला प्रत्येक वेळेला ते येतं की संकर्षण तू श्री गणेशा लिहिलंस, पुढे काहीतरी लिहिलंस म्हणून आज 10, 15, 5 लोक कुठेतरी चाललेत, म्हणून आज त्यांना काहीतरी मिळणार आहे. अर्थार्जन असेल, कौतुक असेल, पावती असेल, प्रेम असेल, काही. तर ही जी बी द ब्रह्मा होण्याची प्रोसेस आहे ना, आपल्याच कलाकृतीकडे, आपल्याच तयार केलेल्या पात्रांकडे तटस्थपणे पाहण्याची, ह्याचं काय सुख असेल तुम्ही इमॅजिन करा. ऍब्सोल्युटली. जावेद अख्तर म्हणाले, जब जंजीर हिट हो गई, जब शोले हिट हो गई, मैं तो नहीं था स्क्रीन पर, पण माझ्या वाक्यांना जेव्हा तो हिरो दिसत होता, माझ्या वाक्यांना जेव्हा टाळ्या येत होत्या, तेव्हा मला असं वाटत होतं की मैंने बनाया है बेटा, और ये मैं कभी जाके बोलता नहीं हूँ, हे माझ्या मनात असतं. तर ही बी द ब्रह्मा होण्याची जी प्रोसेस आहे ना, कसं काय नाटक बोर होईल तुम्ही मला सांगा. म्हणजे खरंच ना, म्हणजे त्याचा वेगळाच आनंद आहे. कुठलीही गोष्ट बघा, आता जेव्हा नाटक दिग्दर्शक आहेच, म्हणजे एक फार सुंदर वाक्य आहे, लेखक नाटकाला प्रकृती देतो, दिग्दर्शक आकृती देतो, कलाकार त्याची कृती करतात आणि प्रेक्षक टाळी वाजून स्वीकृती देतात, तेव्हा तयार होतं एक नाटक. बरोबर. कुठलाही फॅक्टर वगळला तर नाटक होऊ शकत नाही, पण ती प्रकृती देणं जे भयंकर आनंदाचं आहे. कुठलीही गोष्ट, मग आता प्रॉपर्टीतला कांदा, त्याच्यावरनं विनोद झाला, पण मला मनामध्ये असा आनंद मिळतो की अरे हा आपला कांदा लिहिला होता. एखादी मुवमेंट असते की तो काहीतरी, ते दोन टोकाला जातात आणि ते फोनवरती बोलतात. रोज ती मुवमेंट घेताना असं मला वाटतं की अरे हे किती भारी आपण लिहिलं होतं आणि त्याच्याप्रमाणे आपण वागतोय. हे जे क्रिएट करण्याचा आनंद आहे ना, ते नाटक कधीच बोर होऊ देत नाही. आणि त्यात जर तुम्ही हार्डकोर नाटकवाले असाल, हा विषयच नाही. आणि म्हणून तर मला वाटतं प्रोड्युसर्स पण नाव ठरवताना पण, आता जसं आमचे ऑर्गनायझर्स आर्या एंटरटेनमेंट, सो वेन यू पुट अ वर्ड इट सेल्फ एंटरटेनमेंट, त्यांना माहिती असतं आपण लोकांना एंटरटेन करणार. जर तुम्हीच बोर झालात तर तुम्ही लोकांना काय एंटरटेन करणार. तसं त्यांनी इतक्या उत्साहाने सगळं ऑर्गनाईज केलं, सगळ्या गोष्टी केल्या, आम्हाला खुश ठेवलं, आम्ही लोकांना खुश ठेवलं, सिडनीतली लोक खुश झाली. ते पुढच्या वेळेला त्यांच्याकडे येतील, पुन्हा सांगतील एंटरटेनमेंटसाठी आणखीन एक शो आणणार.
तेच जर का ते बोर होऊन आले, अरे हा ठीक आहे, आता काय तुम्हाला काय हवंय, सेट हवंय, फ्रेम हवाय, बरं ठीक आहे. आता बघा ना, एखादी फ्रेम नसेल तर चालेल का? आम्ही काय म्हणू, ठीक आहे चालेल बाबा, आता काय करणार, नाहीच म्हणतात. पण तसं होत नाही. एक काय तुम्हाला अजून 2 हवेत का? बरं ओके, अजून लाकडं मागूया. हे मी बघितलं स्वतः करताना. त्याच्यामुळे ते कळतं की ती ओढ असते ना. त्यामुळे नाटक जर का तुम्हाला ओढ नसेल ना, ज्याला ओढ नाही, ज्याला प्रेम नाही, त्याला मी स्पष्टच सांगेन की नाटकाच्या मागे वळूच नको बाबा. जर तुम्हाला क्विक सक्सेस आणि क्विक गोष्टी हव्या असतील तर यू बेटर चूज समथिंग एल्स. बट नाटक हे अगदीच ह्याच्यात सांगायचं झालं ना, दारू कशी स्लो चढते आणि छान, पण तिची नशा खूप कायम लक्षात राहते. तसं आहे, मला नाटक हे नशेसारखं वाटतं आणि ते नशेसारखं त्याचं एन्जॉय, त्याची मजा घेतली पाहिजे. खूप अशी छान असं हे वाटलं, आहा 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 असं झालं पाहिजे. अमृताला विचारत काय म्हणते ती. मला ती एक गोष्ट खूप मजेशीर वाटते, म्हणजे की हा प्रश्न खूपच व्हॅलिड आहे की बाबा नाटकाचं खूप सगळं ठरलेलं असतं, तेच नेहमी करा बोर नाही होत का? तर उलट बऱ्याचदा माझा अनुभव असा झालेला आहे की सिरियल करणं, ज्याच्यामध्ये खरं तर रोज एक वेगळे सीन्स असतात, रोज वेगळं स्क्रिप्ट असतं, ते एक वेळ रुटीन खूप मोनोटोनस वाटायला लागतं, पण नाटकाचा कधी कंटाळा नाही येत. आणि याचं एकमेव कारण असतं ते म्हणजे की आपण जेव्हा लाईव्ह जातो म्हणजे, तर तिथे आपण ते ऍक्च्युअल पुन्हा एकदा जगतो ते. आणि कारण समोरचे प्रेक्षकही वेगळे असतात आणि खरंच प्रत्येक एरियानुसार, प्रत्येक याच्यानुसार प्रेक्षकांचा रिस्पॉन्स सुद्धा बदलतो. तर हे जे त्यातलं असं ताजेपण आहे ना, तर ते एरवी कधी नाही अनुभवायला मिळत. सो उलट सिरियलच्या सेटवरती एक वेळ मोनोटोनस जरा वाटू शकतं, पण नाटक कधी नाही बोर होत. आणि येस, त्याच्याविषयी एक बेसिक तुमचं प्रेम पाहिजेच, त्याच्याशिवाय नाही होऊ शकत आहे. आणि आय थिंक जेव्हा विनोदी गोष्ट असते कुठली, तेव्हा ते आपण परत केली तरी बऱ्याच वेळा आपण म्हणतो की अरे तो जोक परत एकदा सांग ना. तसं आपल्याला ते कायमचं आवडत राहतं. सो दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. पुढचे प्लॅन्स काय आहेत, हा महत्वाचा प्रश्न. सांगितले ऑलरेडी. अच्छा, कशाशी निगडीत? नाटकाचे आणि पुढच्या नाटकाचे जर काय असतील तर. पर्सनल काही सांगायचं ते पर्सनलही सांगू मला पण इंटरेस्ट आहे. आता मला सांग ना. नाही काय बेसिकली नाटकाचं म्हणाल तर नाटकाचे आता खूप सारे शोज ऑलरेडी डिमांडमध्ये असल्यामुळे नाटकाचे भरपूर प्रयोग ऑलरेडी लागलेले आहेत. महाराष्ट्रभर आहेत, दौरे भरपूर आहेत. मग जगभरातून डिमांड ऑलरेडी आलेली आहे. लोकांनी वेगवेगळ्या विचारायला सुरुवात केलेली आहे. आणि प्रशांत दामले फॅन फाउंडेशनचं जसं मी तुम्हाला म्हटलं तसं हे नाटक जगभर फिरल्याशिवाय काही राहणार नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. कारण एक तर मुळात ते आवडलं पण आहे आणि आता संकर्षण कराडेचा एक लेखक म्हणून स्वतःचा एक ऑडियन्स तयार झालेला आहे, जो त्याची नाटकं बघायला सुद्धा, आणि त्याच्यात चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक, त्यांचा स्वतःचा एक ऑडियन्स, अमृताचा ऑडियन्स आहे, माझे काही थोडेफार जे लोक ओळखीचे असतात त्यांना माझा ऑडियन्स आहे. म्हणजे असे सगळ्यांचं कंबाईन मिळून इतकी डिमांड असल्यामुळे हे नाटक जगभर फिरणार हा आमच्या नाटकाचा प्लॅन. आणि संकर्षणने काल अनाऊन्स ऑलरेडी केलेला आहे. मला वाटतं तो त्याला इतकं ऑडियन्स सोडतच नव्हतं. म्हणजे की नाही ही कविता पाहिजे, नाही ही कविता ऐकव, नाही एक गाणं पण झालं पाहिजे. शेवटी तो म्हणाला की आता मी ह्या 2 कविता ऐकवतो आणि आपण पुढच्या कार्यक्रमाला येईन मी नक्की 2 तासाचा कवितांचा आणि गाण्याचा कार्यक्रम घेऊन येईन. सो तो कधी आहे सांगून ठरला ऑलरेडी? नाही ठरला नाहीये, पण पुढच्या प्लॅन मध्ये ते आहे. कारण कविता म्हणजे नम्रपणे सांगायला हरकत नाही, लोकांना आवडतात, त्या पोचतात. तर मला असं वाटतं की आमचा नुकताच एक कार्यक्रम सुरू झालाय, संकर्षण वाया स्पृहा. नुकताच एक कार्यक्रम सुरू झालाय, संकर्षण वाया स्पृहा. स्मृतिगंधचं निर्मिती आहे, प्रशांत सरही त्याच्यामध्ये को प्रोड्युसर आहेत. तर काल ज्या पद्धतीला 2 कवितांना प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला इथे पण आणि मेलबर्नमध्ये पण, तर मला असं वाटतं अश्विनी मॅडमच्या ते डोक्यात फिट बसलं असेल आणि लवकर तो ही कार्यक्रम इथे येईल. पुढचा बाकी प्लॅन एक सिनेमा लिहून तयार आहे, तो करायचा आहे. एक नवीन नाटक अजून लिहायला घेतलंय, ते छान पूर्ण करायचं आहे. प्लॅन्स खूप असतात आणि ते बदलतही असतात, सारखे मोडकळीस पण येतात, नव्याने तयार होतात. तर असं बघूया काय काय होतंय. आणि ह्याचं आम्ही सारे खवय शूटिंग चालू असतात, प्लॅन असे चालू आहेत, कामाप्रमाणे बदलत असतात. अमृता, आमच्या प्रयोगाचे आता, आमच्या नाटकाचे आता काय अगदीच म्हणजे नवीन तसं आहे, आपण असंच म्हणूया. 50 पण प्रयोग अजून झालेले नाहीयेत. त्यामुळे मी नाटकाचा पुरेपूर आनंद घेते. आणि थँक्स टू प्रशांत दामले सर की उत्तम मॅनेजमेंट आणि या सगळ्या गोष्टी असल्यामुळे
महिन्यातले आम्ही 18 ते 20 दिवस ऑलमोस्ट बिझी आहोतच, प्रयोग आहेतच रोज वेगवेगळ्या ठिकाणी. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की त्याचा मी आता पुरेपूर आनंद घेते. मी या क्षणी असं कुठलाही अजून पटकन वेगळा प्रोजेक्ट स्वीकारला नाहीये, कारण मला ती धावपळ करायची इच्छा होत नाहीये. मला जिथे नाटकासाठी म्हणून जिथे जाते तिथे मला असं छान फ्रेश याने पोचायचं आहे असं सगळं. त्यामुळे माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आता या नाटकावर आहे. मला खूप मजा सुद्धा येते. सो बघूया या नाटकातनंच अजून कुठलं वेगळं नाटक जनरेट झालं तरी सुद्धा मला आवडणार आहे, किंवा कुठली हल्ली वेब सिरीज असेल, हल्ली माध्यमं खूप ओपन झालेली आहेत त्यामुळे ते सुद्धा मला आवडणार आहे. बट हे सध्या माझं लक्ष फक्त आणि फक्त आहे नियम व अटी लागूवर. परफेक्ट. तर आता तुमचे प्लॅन्स तर सांगून झाले आहेत, बाकी आपण प्रेक्षकांवर आणि आमच्या श्रोत्यांवर सोडूयात. आज स्टुडिओमध्ये आलात, एवढं सगळं फिरून थकून भागून, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे फार फार आभार. आणि इनफॅक्ट नाटकाचा शो जो चांगला झाला आहे मेलबर्नमधलाही मी ऐकून आहे, कालचं जर सांगितलं सिनेमाला, त्या शोमध्ये लोकांना हसवल्याबद्दल आणि लोकांना एक नवीन काहीतरी कलाकृती बघायला मिळाली त्याबद्दल सिडनीकरांतर्फे आय थिंक आय वुड से थँक्यू सो मच. आणि त्याचे पण आम्ही तुम्हाला आभारी आहोत. मला पण आज इथून खूप छान वाटलं आणि मला एक खूप छान एक म्हणजे माझ्या आयुष्यातली एक छान गोष्ट अशी सांगायची आहे की मी काही महिने म्हणजे ऑलमोस्ट 9 ते 10 महिने मी पुण्याच्या रेडिओ मिर्चीला मी आरजे म्हणून होते आणि मॉर्निंग शो मी होस्ट करायचे. त्यामुळे हे माझ्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं की सिडनीमध्ये आम्ही सिडनीच्या मराठी आकाशवाणी केंद्रावरती येणार आहोत. सो थँक्स टू अश्विनी आणि पूर्ण तुझी टीम सुद्धा. आणि सिडनी जात आहे आकाशवाणी केंद्र की मला खूपच छान वाटतंय की मी इकडच्या आकाशवाणीच्या केंद्रामध्ये रेडिओशी मी पुन्हा एकदा अशी छान या निमित्ताने आता कनेक्ट झाले ते. सो थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. जास्ती सांगू शकेल कारण आर्या एंटरटेनमेंट इज ऑलवेज विथ आकाशवाणी सिडनी, यु नो. ऑलवेज ऑलवेज गुड. चला, धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.